राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मेवणीचा गंध सुटला मनाचा बंध या स्टोरीकडे जाण्याआधी 2 मिनिटं वेळ द्या. आपल्याला रविवारी म्हणजे 1 मार्च या रोजी संध्याकाळी 4 वाजता पुण्यातून निघायचंय महाबागलामुखीसाठी. आणि बऱ्याच जणांना वेटिंग करावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व. तब्येत चांगली नव्हती. माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर माझ्या हाताने सगळं व्यवस्थित करून घेतो. काय विषय असेल ते, कुठला कर्णिकावटाला असून द्या किंवा तुमच्या शत्रूचं स्तंभन करायचं असेल, हा विषय थोडा गहन आहे. यायचं असेल तर मी आज संध्याकाळी 7 नंतर बुकिंग घेत आहे. 25-30 जण आपले मापात घेऊन जातो. मापात, कारण लय मग डोक्याला हाडक होतो लय माणसं असली की. कारने येणारे, रेल्वेने येणारे तिथं उपलब्ध आहे. त्याच्यात एक खटकी यंदा अशी आहे, ह्या पौर्णिमेला 3 तारखेला पौर्णिमा आहे. त्या 3 तारखेला मंदिर समितीतर्फे मध्य प्रदेश सरकारकडून कुठल्याही प्रकारचं हवन होणार नाही. लक्षात घ्या विषय कसा आहे, कारण त्या दिवशी ग्रहण आहे 2-4 तास चंद्रग्रहण, त्यामुळे होणार नाही. योग्य प्रोसेस आणि योग्य वेळ तुम्हाला सांगतो. रविवारी आपल्याला इथून निघायचं. सोमवारी 2 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर पौर्णिमा चालू होते. बरोबर. आपल्याला साधारण 3-4 वाजता तिथं जरी गेलो, कधी सोमवारी तिथं पोचलो, आंघोळ पांघोळ सगळं व्यवस्थित करून संध्याकाळी 7ची आरती होणार. सगळ्यांनी घ्यायची. लखुंदरा नदी जी पाठीमागं वाहते, त्या लखुंदरा नदीमध्ये एक विशिष्ट देव आहे, कालभैरव. त्या ठिकाणी पंथी लावणं गरजेचं आहे. आणि दिवेला पण ते आपण देवळाला लावतो का, ती त्याची सगळी सोय मी केलेली, ती नाही काळजी करू. हे दोन्ही विधी करून त्याच्यानंतर हवन प्रक्रिया करण्यात येणार आहे. हवन आरती झाल्यानंतर 8ला चालू, मग 12-1 वाजेपर्यंत का चालणार, तिथं घाबरू नका तुम्ही. किती उशीर होऊ द्या, सूर्यास्तानंतर ते केलं जाईल. कारण दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे आणि ग्रहणात हा विधी केला जात नाही किंवा ते करणार नाहीत, हा विषय. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला यायचं 1 मार्च रोजी निघणार आहे आपण आणि 3 मार्चला परत येणार आहे, त्या हिशोबाने मला संपर्क करा. 87-88-57-43-02. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. आता नावातच असा विषय आहे की मेवणीचा गंध सुटला मनाचा बंध. ही स्टोरी आपल्या राज्यातील नागपूर या ठिकाणची आहे आणि त्याचा डायरेक्ट संबंध अजून अमरावतीशी पण आहे. देवीदास बोबडे आणि लक्ष्मी बोबडे, दोघं नवरा बायको, गरीब कुटुंब, पत्र्यात राहणारं कुटुंब, पण कष्टकरान बाखर खा असं कुटुंब. डोक्याला ताण नाही. मुलगा दुर्दैवाने नव्हता त्यांना, पण 2 मुली. एक मुलगी विजया ज्यावेळेस 19 वर्षाची विवाहित झाली त्यांची, या देवीदास बोबडे यांची थोरली मुलगी विजया. त्यावेळेस धाकटी मुलगी 3 वर्षाची होती. तिचं नाव आहे अनिशा. बघा आता विषय, ह्या 2 गोष्टी कळल्या की तुम्हाला स्टोरी कळली. 19 वर्षाची झाली, लय अभ्यासात डोकं चला ना. आपण काय केलं, तारारी करून टाका, डोक्याला ताण नको. एक आता 3 वर्षाची आहे. मग ते म्हणले बघू स्थळ आपण चांगले, आपल्या तोला मोलाचं जे असन तिथं देऊन टाकू मुलगी. ह्या प्रयत्नात असताना विजयाने आईबापाच्या परस्पर नवरा बघितला. बघू द्या, होतं असतं जगात. आता पहिलं एखाद्या गावातली पोरगी पळून गेली तर 10 गावात बोबाटा व्हायचा. आता गावात 10 पळून जायला लागल्या दरवर्षी. असं लोकांना आता पचनी पडून गेलंय. जाऊ द्या, मरू द्या. ह्या विजयाने परस्पर बघितला टोनगा, आणि त्या टोनग्याचं नाव आलोक माथुरकर. आता हा आलोक माथुरकर आहे. हे काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. उदरनिर्वाहासाठी हा कपडे शिवतो, शिंपी. पण त्या कपडे शिवण्यामध्ये ते आपल्याकडे कसं शिंपी आहेत की बाबा काय कपडे असेल द्यायची, ते शिलाई द्यायची, कपडे शिव, तसा प्रकार नव्हता. आपण आपलं किराणाच म्हणतोय, त्या कपड्या दुकानात गेलो का की त्या ठिकाणी रेडीमेड कपडे असतात बघा, पॅन्ट शर्ट आमकतम.
ही शिवतो कोण? हा, ही माणसं शिवत्यात. ही कंपनी कापड पुरवती, एका ड्रेसबद्दल एवढे एवढे पैसे तुला, आणि ते भरपूर देतात लोट. आता ती काय दुकान आहे, कंपनीच म्हणल्यावर काय, तुमची क्षमता आहे तेवढे तुम्ही शिवा, असा प्रकार असतो. दिले शिवून, अशा प्रकारचं ते शिवायचा. चांगला होता तो. नॉनव्हेज खायचा, पण चिकन मटन मच्छी खात नव्हता, त्याला आवडत नव्हतं. त्याला आवडायची अंडी. ह्या आलोक माथुरकर, त्याची निवड केली हे विजयाने. करू द्या, करू द्या. त्या आलोकचं आणि त्या विजयाचं आपल्याला साजेशा अशा पद्धतीने लग्न करून दिलं. ती विजया गेली त्या आलोककडं नांदायला. दोघांना नवरा बायकोचं विचार इतकं फिट्ट होतं. याचं कारण म्हणजे विजया पळून गेली त्याच्याबरोबर. पळून गेल्यानंतर त्यांनी मंदिरात लग्न केलं. बोबाटा होईन किंवा आपले आबरू जाईन. मग ते विजयाचे वडील आहेत देवीदास, त्यांनी ठरवलं की बाबा पळून जाऊन आमच्या मिशीला कांदा बांधूस्तवर तुमचं विधिवत लावून देतो, पण तुम्ही माघारी या. परत माघारी आले, परत लग्न लावून दिलं. मग ते समाजाला सांगायला तोंड काय बोलाय नको, काय नको, करा संसार. आता ह्या दोघांच्या पोटी 2 अपत्य, एक मुलगा एक मुलगी. होऊन द्या. दोघांचं पळून गेल्यामुळं इतकं मन एकट्ट झालं, जीव एकट्ट, असा एक गठ्ठा झाला, शरीर एक गठ्ठा झाली, की दोघांवर बायकून ठरवलं काय करायचं ते आपण दोघांनी विचार करून करायचा. आपल्या लहान मुला मुलीसाठी, आपल्या प्रपंचासाठी एक चांगल्या प्रकारचं टुमदार घर असलं पाहिजे. पशु पक्षी तेच करतात, काडी काडी एकत्र गोळा करून चांगलं घर बांधतात. हां, आमच्या गावात पूर्वी सप्र होती, सप्राची घरं, छप्पर म्हणतात त्याला. नंतर पत्र्याची घरं आली, सिमेंट पत्र्याची. आता ती सिमेंट पत्र्याची गेली, आता टोटल बंगलो झाल्यात सगळं. हां, मी अजून पत्र्याच्या घरात आहे, पण सांगतो त्याचं जे त्याच्या आवकीनुसार असतं. असंही म्हणजे एक चांगलं प्रकार लक्ष समाजात बा, प्रगतशील बागायतदार आहे, त्याला स्लॅबचं घर आहे. असंही म्हणले आपण आपल्याला जागा 1-1.5 गुंठा स्लॅबचं बांधू. 15-20 लाख खर्च आहे. त्यांनी काडी काडी गोळा करून ती बायको मदत करायची. त्या कपड्याच्या ह्याच्यामध्ये ना हात शिलाई, आमकं तमकं, कटिंग बिटिंग, दोघं नवरा बायकोनी कष्ट करून बंगला उभा केला. मुलं थोडी मोठी झाली. आता हा जे प्रपंच आहे इतका चौकोनी सुंदर चाललं होतं सगळं. मला सांगा, तुमचं आमचं सुंदरच चाललंय ना आता, का वाईट आहे का आपलं? काय वाईट मानायचं? तुमच्यापेक्षा मायापेक्षा तुम्हाला प्रत्येकाला दुःख आहे माहिती आहे, पण याच्यापेक्षा 100 पट दुःखात जगणारे लोक आहे जगात आहेत, तुम्हाला सांगतो. हा, काहींना तर इतका अन्याय करून डायरेक्ट तुरुंगात टाकले, त्यांना कळणच किंवा खालतीवरती आपलं चूक नसताना कसं काय आते, असं बी चाललंय. ध्यानात ठेवा. अंधाधुंद माजली या, त्यामुळे स्वतःला जपा. ध्यानात ठेवा. म्हणजे माझा सिस्टीमवर विश्वासच राहिला नाही, तुम्हाला खरं सांगतो. इतके प्रकरण, इतकं. हा, कधी एक तुम्हाला समजा 10-20 लाख फॉलो करतात आणि त्यांचं फोन उचल्यास केला, जग काय ते खरं कळतं, तुम्हाला सांगतो. काय खरं नाही. हा, आपलं गेलं आणि जग बुडालं. हा, असं कधी कधी वाटतं की कशाला या दुनियात जाल मला आलोय बा. त्याच्यामुळे त्यांचे दुःख लोकांचं कुठंतरी कमी करायचा वेळ आपण उचललेला माणूस. हा, आणि आपल्याला काय कुठे सिस्टीमच्या विरोधात काम करायचं नाही. 2 हातांनी होईन तेवढंच करायचं आणि इथून निघून जायचं, डोक्यात ताण नको. सगळं चांगलं असताना तुमचं आमचं बी चांगलं धरून चाला. काय अशी किडा घुसला वळवाळ 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 डोक्यात, कोणाच्या? ह्या आलोकच्या. मग ते चालून परिस्थिती तशी तयार झाली. कशी झाली तुम्हाला सांगतो. त्याच्या लग्नात 3 वर्षाची जी त्याची मेवणी होती, ती आता 18ची झाली होती. हा, आता 3 वर्षाची मला चॉकलेट द्यावा, कुजू 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 तिचा गाल धरावा किंवा काय, ह्या स्टेपमधून डायरेक्ट 18ची उंच उंच टाचाचे सँडल, रंगीबेरंगी कपडे, ओठाला ओली. आणि कसं होतं, 17, 16, 17, 18 ह्या वयात शरीरावर एक पाणी असतं. पाणी म्हणजे एक तेज असतं चेहरावर. हा, ती 1-2 पोरं झाले ना की ती तेज निघून जातं. ही निसर्ग आहे. कोणा देव दिखा नाही. ही तुम्हाला आता डोळ्यानं दिसतंय ना तुमच्या सकट, ही प्रत्येक वस्तू नष्ट होणारी. ध्यानात ठेवा. जमीन, झाड, काय असन ती, ही प्रत्येक वस्तू नष्ट होणारी आहे. तसंच असतं ते. ही एवढी लफा सौंदर्याची पोरगी मेवणी. ती मेवणीचा स्वभाव तुम्हाला सांगतो. 2-4 मित्र, 2-4 मैत्रिणी, ते तेवढं तर थांबत नाही. ते आईबापाचं ऐकतच नाही. याच्या बड्डेला जा, त्याच्या पार्टीला जा. ही कॉलेजची मैत्रीण आहे,
ती ट्रिपला जा, दुनिया जा, अशी चांगली फुटाण टाकल्या होतं ताडा ताडा उडत यात, तसे ताडा ताडा तिचं मन उडायचं. उडा नका भाऊ, एखाद्याचं असतो स्वभाव उथळ पाण्यासारखा असू द्या. आता इथं विषय असा झालाय की ह्याचं जे हे होतं, धंदा होता, व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये त्याला लॉस आला. त्याची जी मशीन होती, त्याचं जे धंदा अमरावतीला जे चाललं होतं ते जळालं, जळीत झालं, शॉर्ट सर्किटमुळे अमकं तमकं. मग तो बंगला त्यांनी भाड्याने दिला, राहू द्या इथं काय मन रामाना. आणि अमरावतीहून ते आले नागपूरला, 14 जणांचं कुटुंब. नागपूर म्हणजे कुठं, सासरवाडीला थोडक्यात. पण सासरवाडीपासून म्हणले टिंबटिंबमध्ये टिंबटिंबन आंबा डॅन असं नको व्हायला, आपलं थोडं तू टाकरा. 1-1.5 किलोमीटरवर त्यांनी एक हॉल घेतला. त्या हॉलमध्ये लागतो ते कपडे बिपडे सगळ्या मशनी बिशनी, 4 कामगार राहतात आणि घर पाठीमागं. म्हणजे चांगलं इथं नागपूरमध्ये आले. सासरवाडीला गडी हा आलोक त्या देवीदास बोबड्यांच्या शेजारी 1.5 किलोमीटरवर. झालं चालू व्यवसाय. परत दुसऱ्या कंपनीची ऑर्डर आणि काही विशिष्ट प्रकारचे सूट असतात, ते सूट शिवायला त्यांनी सुरुवात केली. बंगाली सूट नाव आहे त्याचं. ते बंगाली सूट शिवायला ऑर्डर चांगली शिवायचा, गणित असा दर्दी कारागीर एकदम. आता त्यांना त्याच्यामध्ये महिला काही जेंट्स यांचं लेबरची कमतरता जाणवायला लागली. बायको मदत ती विजया करायची, लेबरची कमतरता जाणवली. पोरं शाळेत घातलेली सगळी व्यवस्थित. फोन ऑफर आली हे मेवणीची बहिणीला, आका मला पण मदत, मला पण पैशाची गरज पडते, मला पण पिझ्झा बर्गर खावा लागतो, मला कोल्ड्रिंक्स शिवाय तर ते लालमत प्यायल्याशिवाय तर मला झोप येत नाही नीट. मध्ये आधी चायनीज लागतं खायला, नाही चायनीज मिळालं तर मॅगी लागते. लय लागलं पुढे लोकांची, तुम्हाला काय सांगू आता. हा म्हणजे खायला जीप चावण्याची आणि बाई धावण्याची, काय करायचं आता. आता ह्यांनी काय केलं म्हणले, आका मला मी 4-5 तास मदत करेल, 10 तास मदत करेल, 8 तास मदत करेल, मला पैसे पाहिजेत. अगं म्हणले तुझंच दुकान आहे, तुझे दाजी आहेत, ये. नेमकीच ही काय काज बटण्या करून असं म्हणजे बटणं शिवायला म्हणा, ही पण ती कामाला त्यांनी ठेवली. आता हा कामाला ती कामाला, दाजी दाजी दाजी, ती इतकं लघाळवाणी करायची त्या दाजीला. जस काय ती असतंच नातं तसं की आता म्हणतात ना, बायकोचा बाहून लोण्यापेक्षा मऊ, तसाच प्रकार असतो मेवणीचा. ती लय लाडकी असते काही जणांची. हा काही तो खोंडे करून मोकळे झाले मेवण्याला सगळे, ती तुम्हाला कळायचं नाही. आता लय नात्याचा गैरफायदा घेणार लोक आहेत. हा आता ती माझ्या संपर्कात आमचाच एक पाहुणा आहे, त्यांनी तर ती 12-13 वर्षाची मेवणीचं नको ते अवयव दाबून बसला. कधी लग्न करून आले झोपीत, ती बी आपली येड्यावानी, त्याला काय वाव वाटत ती. असं बी होतं बरं का जगात, खरं एक शब्द खोटं बोलणार नाही. ती मेवणीला हा चॉकलेट घेऊन यायचा आणि 2 चॉकलेट आणायचा, त्याच्या हातात द्यायचा. गपचिपा बायकोच्या परस्पर. हे विजयाला यातलं काय माहित नव्हतं. तुझ्यासाठी काय पण, कधी पण, कुठं पण कपडे काढतो, असं त्याच्या डोक्यात असेल. तिने चॉकलेट खाल्लं की हा एक घास खायचा, माझं उष्ट खाशील का. ती म्हणली तुमचं उष्ट काय, तुमचं काही बी खाईन. हा ते तसंच असतं, तुम्हाला कळायचं नाही. ते लय दुनिया बेकार आहे बरं का. 4 भिंतीच्या आत माणूस हा प्राणी काय काय करतो तुम्हाला माहित नाही अजून. लय नालायक करतो. तसेच दुनिया आहे. आपल्याला कसं करायचंय, सावध राहायचंय. आणि आपल्याला हा जीव मेल्यानंतर सुद्धा स्वर्गात गेला पाहिजे असंच करायचंय. आपल्याला वाईट करायचंच नाही अजिबात. जिथं असताना, जमिनीवर असताना कायदा तोडू नका, आणि मेल्यानंतर नरकाची वाट धरू नका. एवढ्या 2 गोष्टी धरल्या, लय झालं डोक्यावर पाणी गेलं. हा ती एकमेकाचं ते उष्ट खायच्या नादात यांचं तर जुळलं बा. आता ह्याचं वय त्यावेळेस 39 होतं, कारण 3 वर्षाची मेवणी आता 18 झाली होती. आणि ते काय नागिनीवाणी सळसळतं सौंदर्य, फुल फिटिंग, लय बेकार लोकांचं. त्या बायकोचा डोळा चुकून यांनी तर धरलीच बा दुपारची एक दिवस. मिठी, फक्त मिठी बघ, तुमच्या डोक्यात काय बी, पण तुमचं येणं डोक्यात बी काय चुकीचं येत नाही. तिकडे बी आग लागली होती जवानीला. हा मग ते प्लस आणि मायनस, कधी शॉर्ट सर्किट बघितलं कसं काय होतं. लय खतरनाक आहे शॉर्ट सर्किट. प्लसची वायर आणि मायनसची वायर, आज 220 व्होल्ट करंट. त्या जर एकाला एक चिकाटल्या का, त्याच्या दोघांशिवाय दुनिया चलत नाही. पण त्या जर एका चिकाटल्या प्लस मायनस, फाड 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 फुलबाजाच बा नुसता.
खाकानाच अख्खी वायरिंग 10,000 खर्च, लय बेकार. ह्या वायरिंग यांचं हे प्लस मायनसची काटलं आणि त्या मेवणीचा शरीर तिचं ते गरम शरीर, स्पर्श मऊ गुळगुळीत, आणि त्याची बायको समजा 34-35ची, ही कशी मिळाली आता 18ची. फरक आहे ना, हेच मॅटर झाला. तिचा शरीराचा गंध हा त्याच्या एवढा नाकातून मेंदूपर्यंत गेला की तो गडी तिच्यासाठी खुळा येडा पागल झाला. आता अशा प्रकारच्या घटना समाजात काय नवीन नाही. आपण नुसतं बोलताना म्हणतो बा पारावर बसल्यावर नाही का, आईला श्यामभाऊनी वाटोळं केलं बा. म्हणजे काय झालं, इकली ना आता जमीन, इकली. हा अवघड आहे. जमीन इकली, कायसाठी इकली, काय केलं नाही काय नाही, दुसरीकडे घेतली काय, घेतली काय याची, गेली जामखेडला जमीन. हा चल बजाव, काला कावा काट खाईन. हा येऊ कशी कशी मी नांदायला लाव, हे घे 5,000, लग लागला पडी. तो खिशातून आता जिलेबी बिलाबी मिळते बघा हॉटेलमध्ये, बेळ घ्यावा, जिलेबी घ्यावा, घरी जावा, पोरांनी एकत्र बसून खावा. कशाला मारायला ती येऊ कशी कशी मी नांदायला. त्या बायकोची स्तुती करावा, त्याच्या कालवनाची स्तुती करावा कधी. मोकळ्या मनाने देईन ना. काय लोक निघाली, नालायक नालायक दुनिया. हा ती लय मजा नाही या दुनियात राहण्यात, तुम्हाला खरं सांगतो. असून द्या. आता इथं काय झालंय, शनला त्या शरीराची एकमेकाची एवढी चटक लागली की जशी संधी मिळन, जसा ही मिळन, तसं यांनी शॉर्ट सर्किट करायला सुरुवात केली. आता ह्यांचं गपागप चाललेलं म्हणजे असंच आहे, अनैतिक आहे ना. हे उघडकीस येतच, अनैतिक उघडकीस आलं. आणि कसं आलं, सगळ्यात आधी डाऊट त्याच्या बायकोला विजयाला आला. म्हणले लयच दाजी दाजी करते तू, फोनवर कोण सांग, तो बाहेर जाऊन फोन करतोय. ती जरा सावध झाली, बायको आहे ती, सावध झाली. पण ती काय केली, वेट अँड वॉच मध्ये राहिली किंवा याला जाग्यावर पकडायचा, मग याच्याकडे बघते. तिने लग्न केलंय, ती लग्नात तिचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, मग याच्याकडे बघते काहीतरी आहे. मग तिची खात्री पटली की ह्या दोघांचं गोटमॅट आहे. मग आता तिने डोकं लावलं, पहिल्यांदा आई बापाला फोन केला. ही बेद माझ्या प्रपंच मोडायला माझ्या घरात दारात अजिबात नाही पाहिजे. तुझा हिशोब किती झाला की पाटकून निघ बरं. आणि मी मेलेच. हा स्त्री स्वतःचा नवरा कधी शेअर करत नाही, त्यांना ठेवा. स्वतःच्या प्रपंचात वाटलं, म्हणलं ही दोन आगलं बाप आहेत, पोरगा पोरगी, ही तुझा काही संबंध नाही, तू इथून हाल. बहिणीची वाकडा आल्यावर तिला बी स्वाभिमान आहे ना. मग ही अनिशा 18 वर्षाची भया म्हणली, आता कळलं काय ना, चला आपलं तिकडं. त्याला काय तावा, तिकडे मॅगी बेगी खाऊन बापाची तर मस्तपैकी गेली बापाकडे निघून, काय संबंध नाही काय नाही काय. तिच्या आईबाबाने काय केलं की तिला थोडी लांब टाकली शिक्षणासाठी. म्हणजे तू शिक आता, तू काय अशी लाथाळी करू नको, लवकरात लवकर हिचं पण लग्न करून देऊ आपण. गेली लांब, ती लांब गेली. पण जो व्यसन लागलं होतं एकमेकाला खोंड्याचं, ही सुटतं का माणसाचं, अजिबात सुटत नाही. ह्यानी डोकं लावलं, म्हणला तू कुठे बी पृथ्वीच्या पाठीवर असून मी त्याला बैठ्याना, मी तुझ्यासाठी काही करू शकतो, कसंही करू शकतो, कधी करू शकतो, विदाऊट कपड्याचं सुद्धा करू शकतो. फक्त करगोटा असतो कमरेला लावल्या, असून द्या. ह्यांचं काय जोड, ते कुठंतरी भेटायचेच. मग त्याचा विषय असा झाला की गॅप पडल्यानंतर आता तिला लय मित्र होतं, तिची भाऊ काय सोय लागली असन, काय झाली असेल, ती पांढरांगला आपल्याला काय माहिती किंवा. पण तिने असं ठरवलं किंवा घरच्याने प्रेशर टाकला की हा जो जावाई आपला दाजी आलोक माथुरकर याला सोडून द्यायचा कायमचा. हा ही तो 40चा, मी 18ची, आपल्याला 21चा भेटणच ना. त्याला काय, तू नकोच बा, ब्रेकअप दिला विषय सोडून. शे तो डायरेक्ट गरबाडला, याला तर याच्या किडण्याच काढून घेतल्या. म्हणजे अयो ब्रेकअप, गेली का काय माझ्या आयुष्यातून, त्या आठवणी जुन्या, काय ती फोरप्लेन चोळाचोळीन, तुम्हाला कळायच नाही आता. त्याला लय त्रास झाला. मग ह्या मूर्खाला एवढं कळायला पाहिजे होतं की सोन्यासारखी 2 पोरं आहेत, ती बायको आहे विजया, तुमच्यात तेवढी क्षमता आहे, तुम्ही कष्ट करून दोघांनी अख्खा बांगला उभा केला आहे. आता तर तू उतार व्हायला लागला, आता तर टिंब वरमूत पडायला लागला तुझा फार. तू कशाला डोकं लावितो, तू त्या लेकरांचं शिक्षण बघ, जे त्या स्टेपमध्ये जे ते केलं बरोबर का लोकांनी, ते शिक्षण बघ, त्याला काहीतरी घडव, तुझ्यापेक्षा चांगलं आयुष्य तुमच्या मुलाला देण्याचा प्रयत्न कर, आणि पोरीला आयुष्यभर सुखात राहील एवढं कर. काय पाहिजे अजून, बायको आहेच,
मरुस तर सोबतीला. पण मानवी दिमाग आहे, मी सांगतो ना, माणसा विश्वासच ठेवू नका बा तुम्ही. ह्यो त्या फेजमधून तिचा ते शरीराचा गंध, तिचं ते रंगारंग कार्यक्रम याच्यातून बाहेरच निघाल नाही. नाही नाही नाही, तुझ्यासाठी काय पण, मला त्या आयुष्यासाठी पाहिजे, मी काय करतो यासाठी, हे करून ते करू. आणि तिचं संशय वृत्ती, जे तुझं नाहीच हे अनैतिक आहे, ह्याच्यात नैतिकता काहीच नाही. लफड आहे ह्याच्यात, काय नैतिकता आहे, काय संबंध आहे? झालं झालं, दिलं सोडून, विषय संपला ना. ह्याने अधिकार तिच्या वाजवायला सुरुवात केली. माझी नाही तर कोणाचीच नाही. हे चुकीचं आहे बरं का सगळं. माझी नाही तर कोणाचीच नाही, कोणाची होऊन देणार नाही, असं नाही, तुझ्यासाठी काय करू सांग, दुनिया सांग, आमकं सांग. ए बाबा म्हणली, तू म्हातारा झालाय आता, हा निम्मी अर्धी पिकायला लागते ना आता पुढल्या वर्षी, तू जाऊन दे गाडी म्हणली, माझं मला बघून दे, माझं तुझं काय जमायचं नाही. ही इतकं बेचैन झालं तुम्हाला सांगतो ह्यो आलोक. त्यांनी तिच्यावर नजर ठेवणे, लांबवून पाळत ठेवणे. आता तिचा नेहमीचा कार्यक्रम चालू होता, ह्याच्या बड्डेला जा, त्याच्या बड्डेला जा, मित्र हे परिवार हे, फोनवर बोलायचं सारखी, आईबापापासून लांब येऊन बोलायची, कोणी ती बोलून दे बाबा. मग ह्याने असं ठरवलं बघा, मानवी मेंदू, हे आलोक माथुरकरने, की हिला कायमचं संपवायचं. 20 जून 2021 तारीख निवडली आणि फार केस गाजली महाराष्ट्रात. 20 जून रोजी त्यांनी ठरवलं की हिला संपवायचं. मग काय केलं पाहिजे, ते 20 जूनच्या आधी एक 10-15 दिवस आपण नाही का ते चप्पल, सँडल, काही मोबाईलची उपकरणं मागवतो ऑनलाईन, नाही का, ती गठोडे घेऊन फिरतात लोक, ती त्यांच्याकडून ती मागून घेतलं चाकूचा सेट, 10-7-8 चाकू चांगली अशी 7-8, त्याच्यातला एक बाला मोठा सुरा घेतला धारधार, बाकी घरातच लपून ठेवला. संध्याकाळी 8:30-9 वाजता हसत हसत गेला ना त्या सासरवाडीत. तर जावाय आल्या म्हणलं, शेवटी सगळं काय झाले, कसं झाले, कसं लफडं झाले, काहीतरी सासऱ्याला सगळं माहित होतं, पण करणार काही, जावाय म्हणजे अवघड जागेवरच दुखणं. या बसा चहा पाणी करावंच लागतं, गोड बोलावंच लागतंय. ते बी आपला शांत मनाने आला. सासू नव्हती घरी, सासरा नव्हता घरी. सासरा होता ह्याच्यात, काय म्हणतात त्याला, वॉचमॅनची नोकरीला होता, 12ला सुटणार होता. दोघं घर नव्हती, ही एकटीच घरी, काय कामांची गेली असत्या. ती सापडली भाऊ. गेल्या गेल्या तिला त्यांनी शरीर संबंधाची मागणी केली. मला करायचंय भाऊ, आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं नाही तसं नाही. काय गडी गोळ्या खाऊन होता काय, ती बी कळा ना. हा, आपली पाऊंडर पितावा नव्हती, जाऊ द्या बरोबर. ती म्हणली नाही म्हणजे नाही, नाहीचा अर्थ नाही. हा, तिने केली बाबा पांडाय सुरुवात. हा, ती अनिशानी, ती 18ची. म्हणलं पहिलं तू मी जगू शकत नाही, तू असं काय करते. म्हणली जाऊ दे गाडी, तुझं माझा काही संबंध नाही, झालं गेलं, गंगेला मिळालं, निघ बरं पाटकुनी. आईला जाऊन दे गाडी, असं कसं, ह्या बाणात त्यांनी. आणि कसं असतं, हत्यार जवळ असलं की माणसाला थोडा येतच. ते हत्यार त्यांनी उपासलं. पहिला वार तिच्या गळ्यावर केला आणि 2-3 शर्राव केले. रक्ताच्या थरड्यात ती पडली. तर तिची आई आली तिथून. हा बघा, असंच असतं, बाप नाही आला पण आई आली. जावाय बापू काय करताय तुम्ही, ती आडणार तेवढ्या तिला बी 2-4 वार केलं. 2 खून जाग्याव आलोक नाही बघा. हा, 3 इंचा पायी माणूस काय करेन सांगता येत नाही, त्याचा प्रकार आहे हा. त्यामुळं आपली भाग्यलक्ष्मी, आपण डोकं लावूच नका तुम्ही, माझं ऐका. हा, ती मारली मग. थोडं रक्ताच्या चिलकंडे पण काय अशा टिपके उडले होते रस्त्यावर. रात्री 10-10:30 वाजल्या होत्या. चौकात आला, जायचंय किती, 1.5 किलोमीटर स्वतःच्या घरी. रिक्षावाल्याला बोलावला. त्याने अंधारात बघितलं, याचं रक्त उडलेलं नाही. चाकू पुसून खिशात ठेवला होता. रिक्षात मागं बसला, त्याला 30 रुपये दिलं. त्यांनी सोडलं त्याला तिथं. रिक्षा गेली निघून, स्वतःच्या घरी आला. स्वतःच्या घरी आला तर त्या घरची जी बायको होती विजया, बघा आता ह्यांचा प्रपंच झालेला आहे. म्हणजे 13-14 वर्षात प्रपंच झालाय. काय बायको त्याने बघितली नव्हती का, बोगली नव्हती का. हा गेल्या गेल्या तिने बघितलं बा, आता बायको आहे ती, हे रक्त कायच लागलं, हे टिपकं कायच येत, काय कांड करून आला, असं केलं. तिचं बोलणं काम आहे, बोलतीस. आता तुमचं आमचं थोडा वाद जरी आला तरी बायको 2 दिवस बोलत नाही. तुम्हाला माहिती किती भांडी आपटते. ती सहनच करीत नाही. जाऊ द्या, तिला वाटतं ही सवतच आपली वाटोळ होईल, पण तिचं प्रेम असतं त्याच्या पाठ्यामध्ये, ध्यानात ठेवा. नवऱ्याने दारू पिऊ नये असं. थोडा वास आला तर ती एवढं, मग हिथं जाहीर रक्तात टिपक. तिला वाटलं काहीतरी घटना करून आला, काय केला. ती लागली त्या गा भरली बिन, त्याला जाब विसरायला लागली.
काय केलं, माझ्या प्रपंचाचं कसं, माझ्या लेकराबाळाचं कसं होणार. ते एक नाही दोन नाही, बेडरूम मध्ये चल, मला आता करायचंय. बघा दुनिया, ही विचारते काय, तो म्हणतोय काय, ती बायको आहे. पोरगी जागी म्हणली, अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. ही रक्त कायाचं काय केलंय नेमकं, काय गुन्हा केला का काय, ही विचारते. नाही माझी आज लई इच्छा झाली तीव्र, तू आज चल, आज चल. निले बायको वडीत आतमध्ये बेडमध्ये. आता ते समजा नवरा बायकोची, त्याच्याबद्दल विषय नाही. कधी कधी होतं तसं, लई किड्या वाचल्या जबरदस्ती बी करतात काही, पण ते सगळं कायद्याने गुन्हा ध्यानात ठेवा. ह्यांच्या जठापट्टीमध्ये किंवा ह्यांच्या बोलण्यामध्ये, अहो थांबा, नाही अजिबात नाही, त्यांचं मग ती पोरगी जागीच होती. मम्मा मम्मा काय झालं ग, काय झालं ग, ती आली जाऊ. मग ह्याचं डोकं पिसाटलं, यांनी बायको बेडरूम मध्ये बंद करून ठेवली. पुरीचं दंडाला धरलं, बाहेर वडीत आणली. ती बारकी पोरगी बाहेर वडीत आणली आणि त्या चाकूनी सपासप वार केलं स्वतःच्या मुलीवर. बरं का, बघा दुनिया. परत घरात शिरला, बायकोला मारून वार केलं, मारून टाकली. त्याचं पोरग होतं 9-9.5 वर्षाचं. तिथं बिचार काय तपास नाही, एक नाही दोन नाही, ती झोपलेलंच होतं. हा, उशी घेतली, त्याचं नडराम, त्याला चाकून नाही मारलं, पण उशीने गळा श्वास कोंडून मारलं. स्वतःची मुलगी, स्वतःचा मुलगा, स्वतःची बायको, तिन्ही त्यांनी खलास करून टाकले. मेवणीचा गंध नाही का मग मेंदूत. त्या ठिकाणी 3 बॉड्या पाडलेल्या, इकडे 2 मारून आलेल्या, झाल्या 5. मग शांत निवांत म्हणे विचार करायला बसले तिथं. 12:30-1 वाजली होती. आता आपलं काय होईल, 3 आणि 2 5 म्हणजे डायरेक्ट फाशी. प्रचंड बबाटा महाराष्ट्रात सगळ्या होणार. पळून जाऊ का, पण जाऊन जाणार कुठं आणि जगणार कसं. ते रोजचं मरण, जवळ जिवंत आहे तवर मी मृतच राहणार. कुत्र पण रस्त्याकडलं खरकाट खाऊन जगतं, तशा प्रकारचं जीवन मला जगावं लागणार. त्याच्यापेक्षा ही जीवनच नको अशा विचार जातो माणूस. आणि खरंच असली मेलेली बरी, हे पण तुम्हाला सांगतो. दावं घेतलं, पंख्याला अटकावलं, घेतली फाशी ह्या लोकने. आता सकाळच्या पारी, आता काही लोकांचं कसं आहे की शेजारी पाजारी येणं जाणं असतं सकाळी पारी. कोण मिरची मागायचं, कोण तेल मागायचं, कोण मीठ मागायचं, कोण साखर मागायचं, देऊ थोडी बुकणी म्हणजे आपण असं जरा वर्दळ असते. सकाळच्या बारी ती तसलं बघितलं बेकार का नाही. 4 बॉड्या घरात, रक्ताचा थरावा सगळा सडा पडलेला. तर तिकडंच आवाज, तिकडं 2 बॉड्या, 6 जण मारले होते, मेले होते. ह्याला धरून ह्याने फाशी घेतली. मग पोलिसांनी रितसर ती कारवाई, कोण आरोपीने फाशी घेतली म्हणल्यावर काय. पण हे सगळं असं झालं, हे प्रकरण असं होतं, हे पोलिसांच्या पर्यंत कळलं कसं काय, किंवा तुम्हाला आम्हाला कळलं कसं काय, समाजाला कळलं कसं काय, याचं कारण होतं. ज्या वेळेस ती दाखठ्या मेवणीला हब्या ठाय गेला होता सुरा घेऊन पहिल्या स्टार्टला, तो मी घरात एकटी आहे आणि तो तर एकटा आलाय, गोडीतच बोलावा दाजी संघ, नाही तर हा काही करू शकतो, म्हणून तिने स्वतःचा व्हॉइस रेकॉर्डिंग मोबाईलचं चालू ठेवलं होतं, ध्यानात ठेवा. आणि त्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये जे त्यांचं बोलणं झालं ते तुम्हाला मी सांगितलं. आता जे काय नंतर पुढे घडलं त्याचा एक परिस्थितीचा अंदाज आला पोलिसांना की काय झालं असेल. व्हॉइस रेकॉर्डिंग टोटल सगळ्या खुनाचं होतं, आरडाओरड किंचाळ्या त्यांच्या सगळं त्याच्यात रेकॉर्ड झालं होतं. त्याच्या आधारे पोलीस तितकं नियतिमान असं काय म्हणतात ते पुरावा सोडून गेले मागं. सगळ्यांना समाजाने त्याचं एक काम लय बारे केलं. त्यांच्या 2 मायलेकीची संगच प्रेत जळत होती, इकडे चौघ होती, याचं सेपरेट जाळलं समाजाने. बाकीची भाऊ वगैरे असतातच की सगळी, सेपरेट जाळलं. आणि आई शेजारी मुलगा आणि मुलगी 2 प्रेत जाळी, तिघाचं एक सरांग रचलं. म्हणजे एक माणूस फक्त आज सुद्धा, आता सुद्धा बरीच काही जण अशी लय माझात, कधी कांद्याचा पैसा होतोय, कधी टमाट्याचा होतोय, कधी गाय की त्यात, कधी वाळू काढतोय काय. पण एखाद्याकडे पैसा जरा जास्त झाला, जे असतं बरं का, की असा खाजी ती माणसाला, ही खास थांबवा, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. तुम्ही आज कमावताय, तुमचा मुलगा त्याच्यावर जगल, नातू नक्की भीक मागन, नातू नक्की लोकांच्या इथं कामाला राहीन, ड्रायव्हिंग करीन. 4 म्हणजे थोडा खर्चही करा, नाही असं नाही, पण अतिरेक टाळा.
आणि आपली घरातली लक्ष्मी सोडून बाहेरच्या स्त्रीला अक्षरशः माते समान जर समाजात तरच टिकणार आहे, नाही तर तुमचा सुद्धा करंट कार्यक्रम 2026-27 होणार नाही. आपली जीभ खालून काळी, लक्षात घ्या. ह्याच्यासाठी लय लोकांनी आपापले लय जीव गेलेले आहेत ह्या लफड्या जापड्या पायी. ही लफडी जपडी सोडा. ही मी पहिलं बी बोलत होतो ना, अजून बी बोंबलत राहणार, ध्यानात ठेवा. लफड्या जापड्याचा शेवट हा वाईटच होणार आहे आणि त्याच्यात फक्त तुम्ही सापडू नये, माझी अशी अपेक्षा आहे. जय मा बागलामुखी. रामकृष्ण हरी माऊली.